मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणीसाठा 23%वर। मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीसाठा 23%। पाणी कपातीबाबत महापालिका 15 मे पर्यंत आढावा घेऊन निर्णय घेणार। पीएमपीच्या रातराणीला भरघोस उत्पन्न। गेल्या आर्थिक वर्षामध्ये 1 कोटी रुपयांचं उत्पन्न। 6 मार्गांवर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। आणखी काही मार्गांवर बस सुरू करण्याची प्रवाशांकडून मागणी। पुण्याच्या कात्रजमधील गुजरवाडीमध्ये कचरा रॅम्पला आग। अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश। साताऱ्यामधील कोरेगाव येथे श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन। यामध्ये स्वराज आणि जळवा ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी। ही शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी। पंढरपूरमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पाण्याअभावी पिकं जळू लागली। अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या, त्यामुळे प्रशासनाने पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी। जळगावच्या एरंडोल तालुक्यामधील अंजनी धरणात 31% जलसाठा शिल्लक। 12 गावांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम। शिल्लक जलसाठा पिण्यासाठी राखीव। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे 2 एकरमधील मका जळून खाक। शेतकऱ्याचं मोठं नुकसान। शेतातील इलेक्ट्रिक पोलवर शॉर्ट सर्किट झाल्यामुळे शेताला आग। नाशिकच्या कळवणमध्ये ओतूरच्या भोवाडा उत्सवाची सांगता। 200हून अधिक वर्षांच्या परंपरेला ग्रामस्थांचा प्रतिसाद। भाविकांची मोठ्या संख्येनं उत्सवाला उपस्थिती। वाशीमध्ये थकलेलं वेतन आणि इतर काही मागण्यांसाठी रुग्णवाहिका चालक संघटनेचं आंदोलन। वेतन त्वरित देण्याच्या मागणीसाठी काम बंद। या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता। वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इकबुर्जी प्रकल्पात जेमतेम 10% जलसाठा शिल्लक। शहराला 10 दिवसाआड पाणीपुरवठा सुरू। मृत जलसाठा असल्यामुळे गढूळ पाण्याचा पुरवठा। नागझिरा अभयारण्यामध्ये वाघाचं दर्शन दुर्लभ। अभयारण्यामध्ये वाघोबा दिसत नसल्यामुळे पर्यटकांची पाठ। जिप्सी चालक गाईडसह स्थानिकांच्या रोजगारावर मोठा परिणाम। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भक्तांकडून सोन्याची तुळशी माळ अर्पण करण्यात आली। अंदाजे 60.78 ग्रॅम वजनाची तुळशी माळेचं वजन। चंद्रपूरच्या इराई नदीतून 5,500 ब्रास गाळ काढला। नदी खोलीकरणाचं काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू। ही मोहीम 45 दिवस सुरू राहील।